नमस्कार, आप देख रहे हैं इंडिया 79 न्यूज चैनल, जहां खबरें मिलती हैं सबसे पहले। नासिक में लगातार हो रही तेज बारिश से शहर के कई इलाकों में बाढ़ जैसे हालात बन गए हैं। पंचवटी के रामकुंड और गणेशवाड़ी क्षेत्रों में घरों के अंदर पानी घुस चुका है, जिससे लोगों को घर छोड़कर बाहर टेंट लगाकर बैठना पड़ रहा है। इस बीच गंगापुर धरण में जलस्तर खतरनाक स्तर तक पहुंच चुका है। पानी का दबाव बढ़ने के कारण धरण से लगातार पानी छोड़ा जा रहा है। यदि बारिश का सिलसिला ऐसे ही जारी रहा तो रामकुंड क्षेत्र में पानी का सैलाब देखने को मिल सकता है। स्थानीय प्रशासन ने नागरिकों से अपील की है कि वे सतर्क रहें और जरूरत पड़ने पर सुरक्षित स्थानों पर शिफ्ट हो जाए। इंडिया 79 न्यूज चैनल से जुड़े रहिए, क्योंकि हम आपको देंगे हर बड़ी खबर सबसे पहले और सबसे सटीक। चैनल को लाइक और सब्सक्राइब करना ना भूले। ताबरीज शेख के साथ जहीर खान, नासिक। पाणी वाढायला लागतं। नागरिकांना सूचना देण्यात येत आहे की नदीतील पाण्याची पातळी आणखी वाढणार असून कृपया नागरिकांनी आपली वाहने काढून घ्या। नदी पात्रापासून आपण दूर राहावे, स्वतःची काळजी घ्या। सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आलेले आहे। अतिवृष्टीमुळे नदीतील पाण्याची पातळी आणखी वाढणार असून कृपया आपली वाहने नदी पात्राजवळून काढून घ्या। नासिक महानगरपालिका अग्निशामक दल व माननीय आयुक्त साहेब यांच्या सर्व आदेशांनी आम्ही गंगा किनारे असलेले सगळे व्यापारी भाविक यांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितलेले आहे। आणि आमचं जनता ऐकून राहिली की आता पाण्याची पातळी वाढत असल्याने त्या गंगेच्या किनारे असलेले जेवढे बी आपले झोपडपट्टीतले लोक आहे यांनासुद्धा गणेशवाडीमध्ये व्यवस्था केली आहे। तसेच गोदावरी हॉटेल तिथले रवींद्र शिंदे म्हणून आहे, त्या मालकांनाही सांगितलं की आपले सगळे लोक सुरक्षित ठिकाणी तुम्ही घेऊन जा, कारण 2008-19ला जो महापूर आलेला होता तशी कुठली घटना न हो यासाठी आपण सगळ्यांना सावधगिरीचा इशारा दिलेला आहे। नासिक महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन पंचवटी विभागीय कार्यालयाच्या वतीने सगळ्यांना सावधगिरीचा इशारा देण्यात आलेला आहे। आणि आत्तापर्यंत कुठलीही एक घटना न झाल्यामुळे सर्व नागरिक सुरक्षित आहे। गंगापूर धरणातून 5 ते 6 हजार क्युसेस पाणी सोडलेलं आहे, पण सतत पावसाची पाणी पडत असल्याने ते वाढत असल्या कारणाने वाघाडीला पाणी वाढत असल्याने आम्ही वाघाडीमध्ये जाऊन सुद्धा तिथल्या लोकांना सावधगिरीचा इशारा दिलेला आहे। तरी बी लोकांनी योग्य ठिकाणी आपण सुरक्षित आपलं साहित्य, आपलं सामान व आपण स्वतः सुरक्षित ठिकाणी निघून जाणे यासाठी आम्ही प्रयत्न करू राहिलो। नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्या वतीने लोकांना आवाहन करण्यात आलेले आहे। हे आपण पाहू शकता, हे जो माझ्या पाठीमागचा जो रस्ता आहे हा गणेशवाडीकडे जाणारा भाग आहे। या ठिकाणी जे गोरगरीब लोकांनी झोपड्या वसवलेल्या आहे या ठिकाणी यांना नाशिक महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात येत आहे की पाण्याचा विसर्ग हा कधी पण वाढू शकतो। या अनुषंगाने आपण त्वरित ही जागा लवकर मोकळी करून देण्याचे या सूचना देखील नाशिक महानगरपालिकेचे जेवढे अग्निशमन केंद्राचे जेवढे अधिकारी आहे ते या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांनी या लोकांना आवाहन केलेलं आहे। हे आपण पाहू शकता का लोकांचा स्थलांतरित या ठिकाणी गणेशवाडी या ठिकाणी करण्यात आलेला आहे। पाण्याचा विसर्ग हा कधी पण वाढू शकतो, जेणेकरून लोकांच्या जीवाला धोका होणार नाही याची दक्षता नाशिक महानगरपालिका अग्निशमन केंद्रामार्फत घेण्यात आलेली आहे। जय हिंद,